जय श्रीराम, जय शिवराय भावनो. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे शिवशंभू ग्राफिक्स. तर भावनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागी गणेश जयंतीनिमित्त बॅनर एडिटिंगची PLP फाईल लिंक दिलेली आहे. तर ती लिंक कशी डाउनलोड करायची, कशी यूज करायची आणि ती कशी एक्स्ट्रॅक्ट करायची हे सुद्धा मी मुद्देसूद पुढे सांगितलेले आहे. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता संपूर्ण बघा. त्याचबरोबर भावनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही कोणी जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचं जे नाव आहे ते आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. ते सर्च करून आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि हो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा जॉईन व्हा. त्याचीसुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचं जे नाव आहे ते आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. ते सर्च करून आपण आपल्या इंस्टाग्राम आयडीला जॉईन होऊ शकता. तर भावांनो, व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा, कारण आपण असेच एडिटिंगबद्दल नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. चला तर मग आता व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यावर खाली इथे ऑप्शन येईल क्रोम म्हणून. इथे क्रोमवरती क्लिक करा. तर क्रोमवरती असा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. तर इथे तुम्हाला दिसत असेल आपली जी काही फाईल दिलेली आहे मी ती तुम्हाला दिसत असेल. तर डाउनलोडचं एक ऑप्शन आहे. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही फाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. तर भावनो, डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजर या ॲपमध्ये यायचं आहे आणि जिथे कुठे ती जी फाईल आहे आपली ती डाउनलोड झाली असेल त्या फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. तर इथे बघा मला इथं आलेली आहे. तर मी इथे क्लिक करून इथे बघा खाली दिसत असेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट टू ऑल असं मला इथं ऑप्शन आलेलं आहे. त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ज्या कुठल्या फोल्डरमध्ये ॲड करायचं आहे त्या फोल्डरमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर इथं तुम्हाला पासवर्ड विचारेल. तर पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जरा न स्किप करता संपूर्ण बघा. तर इथे पासवर्ड टाकून आपल्याला ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. तर मी एक्स्ट्रॅक्ट करतो आणि डायरेक्ट आपण पिक्सलॅबच्या पेजवरती भेटूया. तर भावना, पिक्सलॅबमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल माय प्रोजेक्ट म्हणून. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल माझ्या इथं ऑलरेडी फाईल ॲड आहे. तर आपल्याला इथं फाईल ॲड कशी करायची हे तुम्हाला सांगतो. ते तुम्हाला दिसत आहे PLP म्हणून. त्यावरती क्लिक करा. तर ज्या कुठल्या फोल्डरमध्ये तुमची जी फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तू एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला येऊन जाईल. आल्याच्यानंतर ह्या फाईलवरती क्लिक करा. फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कडक अशी आपल्याला डिझाईन पूर्णपणे भेटून जाईल. तर भावांनो, यापुढे करायचं काय, तर करायचं एवढंच आहे की आपल्याला फक्त नाव आणि जो काय तुमचा फोटो आहे तेवढं चेंज करून आपल्याला ही डिझाईन तुम्ही यूज करू शकता. तर बघा आता फोटो कसा ॲड करायचा. तर मी तुम्हाला माझा फोटो डिलीट मारून दाखवतो. बघा, फोटो डिलीट मारला. इथं तुमचा फोटो फक्त ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथं नाव चेंज करायचं आहे. तर आपल्याला इथं नाव आपल्याला चेंज करायचं आहे. तर ते नाव चेंज करण्यासाठी युनिकोड लागतो. तर युनिकोड कसा तयार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर भावनो, युनिकोड तयार करण्यासाठी आपल्याला इथं एक ॲपची गरज असते. त्या ॲपचं नाव आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तुम्हाला इथे दिसत असेल. तर या ॲपवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला युनिकोड श्रीदेव म्हणून दिसेल. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे नाव ॲड करायचं आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. ते तुम्ही नाव ॲड करू शकता. तर इथं तुम्हाला दिसत असेल युनिकोड श्रीदेव म्हणून. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली नाव दिसत असेल. ते नाव इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर आता हे आपल्याला पिक्सलॅबमध्ये ॲड करायचं आहे. तर चला पिक्सलॅबमध्ये. तर म्हणून पिक्सलॅबमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्हाला हे जे माझं नाव आहे त्यावरती क्लिक करून ते पेन्सिल जर का आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करून हे पूर्ण नाव इरेज करून आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे. हे तुम्ही इथं बघू शकता हे नाव चेंज झालेलं आहे. ते अशा पद्धतीने तुम्ही ते नाव ॲड करू शकता. तर ज्या पद्धतीने मला हवे त्या पद्धतीने तुम्ही ते नाव ॲड करू शकता. तर कशी वाटली डिझाईन हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा. त्याचबरोबर भावांनो,
व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.